अमरावती जिल्ह्यात मतदार यादीच्या कामाला वेग. जिल्ह्यातील सर्व 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल 98.75% अंतिम काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात एकूण 25,45,677 मतदार नोंदवलेले असून त्यापैकी 21,83,273 फॉर्म्सचं म्हणजेच 85.76% डिजिटायझेशन पूर्ण झालं आहे. मात्र तब्बल 3,30,675 फॉर्म्स म्हणजेच 12.99% फॉर्म्स संकलित होऊ शकलेले नाही. डिजिटायझेशन मध्ये मोर्शी मतदारसंघ आघाडीवर असून अंतिम काम पूर्ण करण्यात दर्यापूर मतदारसंघाने 100% काम पूर्ण करत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवलं आहे. तर तिवसा मतदारसंघ डिजिटायझेशन आणि अंतिम कामाच्या टक्केवारीत तुलनेत मागे असल्याचं दिसून आलं आहे. माननीय भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये SIRचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. यामध्ये जे गणनापत्रक वाटप आपल्या BLO मार्फत केले जातात त्या वाटपाचं प्रमाण 99.98% वाटप झालेलं आहे. आणि आज अखेर जे गणनापत्रक BLOकडे प्राप्त झालेले आहेत आणि त्याचे डिजिटायझेशन BLOनी केलेलं आहे, तर डिजिटायझेशनचं जिल्ह्याचं प्रमाण आज रोजी 85.76% आहे. म्हणजे एकूण 25,45,677 एवढ्या मतदारापैकी जवळपास 21,83,273 एवढ्या मतदारांचं गणनापत्रकाचं डिजिटेशनचं काम आपल्याकडं पूर्ण झालेलं आहे. शिवाय त्यापैकी काही अनकलेक्टेबल फॉर्म म्हणजे जे मतदारांकडून परत नाही येऊ शकले भरून, तर अशा ज्या फॉर्मची संख्या आहे ती 3,30,675 आहे आणि याचं प्रमाण आहे ते 12.99% एवढं अनकलेक्टेबल. त्याला अनकलेक्टेबल म्हणजे आपण असं म्हणतो की त्यामध्ये काही मयत मतदार असतील, काही शिफ्ट झालेले असतील, काही आढळून न येणारे असतील, काही मतदारांचे दुबार नावं असतील, तर हे प्रमाण 12.99% आहे. आणि एकूणच जिल्ह्यामध्ये जे डिजिटायझेशन प्लस अनकलेक्टेबल याचं जर एकत्रित विचार केला तर आज दर्यापूर या मतदारसंघानं 100% कामकाज पूर्ण केलेलं आहे. दर्यापूरमध्ये 90.17% एवढ्या गणनापत्रकाचं फॉर्मचं डिजिटायझेशन पूर्ण झालं आणि 9.83 अनकलेक्टेबल असे मिळून 100% कामकाज दर्यापूरनं पूर्ण केलेलं आहे. त्या पाठोपाठ मोर्शीमध्ये 90.70% गणनापत्रक डिजिटाईज झालेले आहेत आणि 8.72% हे अनकलेक्टेबल आहेत. म्हणजे तिथं सुद्धा जवळपास 99.42% कामकाज झालेलं आहे. उर्वरित बाकीच्याही मतदारसंघामध्ये जसं की धामणगावमध्ये 99.81% काम झालेलं आहे, बडनेरामध्ये 98.87% काम झालेलं आहे, अमरावतीमध्ये 95.85% काम झालेलं आहे, तिवसामध्ये 99.34% झालेलं आहे, मेळघाट 98.39 आहे आणि अचलपूरमध्ये 99.04% म्हणजे जवळपास जिल्हा 98.75% एवढं कामकाज पूर्ण झालेलं आहे. तर या बाबतीत मतदारसंघनिहाय जे काही अनकलेक्टेबल फॉर्म आहेत की ज्याला आपण जमा होऊ न शकणारे फॉर्म असे म्हणतो, तर त्या फॉर्मची सगळी याद्या आम्ही डाउनलोड करून घेतलेल्या आहेत आज. आणि ह्या याद्या आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती सुद्धा आज आम्ही पब्लिश करत आहोत. त्या वेबसाईटवरती नागरिकांना त्या याद्या पाहण्यासाठी सुद्धा उपलब्ध असतील. प्रत्येकाने ह्या याद्या पाहाव्या. त्याच्यामध्ये जर एखाद्या मतदाराचं नाव अनकलेक्टेबलमध्ये गेलं असेल आणि त्या मतदाराला असं वाटत असेल की मी इथं आहे परंतु माझं नाव अनकलेक्टेबलमध्ये आलेलं आहे, तर असे मतदार संबंधित BLO यांना भेटू शकतात. त्यांना सांगू शकतात की आम्ही इथं आहे तर आमचा फॉर्म आम्हाला द्यावा. अशा पद्धतीने तो फॉर्म घेऊ शकतात. पुन्हा तो फॉर्म भरता येऊ शकतो आणि पुन्हा हे डिजिटायझेशनमध्ये त्याचं नाव जाऊ शकतं. म्हणजे जेणेकरून जेवढ्या मतदारांचं डिजिटायझेशन होईल तेवढ्या सगळ्या मतदारांची नावं हे 17 ऑगस्ट रोजी जे काही आपली अंतिम मुदत आहे डिजिटायझेशनची ती संपेल आणि 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. प्रारूप मतदार यादीमध्ये नाव येण्याकरिता डिजिटायझेशन होणं गरजेचं आहे, म्हणजे गणनापत्रक भरणं गरजेचं आहे. त्यामुळं अशा मतदारांना आम्ही आवाहन करत आहोत की या वेबसाईटच्या याद्या बघून अजूनही जर कोणाचं गणनापत्रक भरून द्यायचं बाकी असेल तर त्यांनी आपल्या संबंधित BLOकडं गणनापत्रक भरून द्यावं, जेणेकरून 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप यादीमध्ये सर्वांची नावं येऊन जातील. धन्यवाद. थँक्यू. अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघांमध्ये 98.75% अंतिम काम पूर्ण झाल्याने मतदार यादीच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाल्याचं दिसून आलं आहे. डिजिटायझेशन मध्ये मोर्शी आणि दर्यापूर आघाडीवर आहेत, तर तिवसा मतदारसंघाला अद्याप अधिक काम पूर्ण करण्याची गरज आहे.
आता जमा न होऊ शकलेले 3,30,000हून अधिक फॉर्म्स आणि उर्वरित डिजिटायझेशनचं काम कसं पूर्ण केलं जातं याकडे लक्ष लागलं आहे.